नमस्कार मित्रांनो, मी मराठी या युट्यूब चॅनलवरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, राज्य शासनामार्फत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत। त्यामध्येच नुकत्याच सादर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेची घोषणा देखील करण्यात आली होती। त्या अंतर्गतच राज्यात 50,000 मुख्यमंत्री योजना दूत नेमण्यात येणार आहे। त्याचाच शासन निर्णय या ठिकाणी जारी करण्यात आला असून या योजनेमुळे राज्यातील युवकांना रोजगार मिळण्यासह शासकीय योजनांचा प्रसार तळागाळापर्यंत होऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास मदत होणार आहे। त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये योजना दूत भरतीचे निकष काय आहेत, तसेच पगार किती मिळणार, भरतीसाठी कागदपत्रे कोणती लागणार, काय काम असणार आहे, तसेच नेमणूक प्रक्रिया कशी असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट तुम्हाला इथून पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण योजना दूत भरतीचे निकष काय आहेत, कागदपत्रे काय लागणार, पगार किती असणार आणि नेमणूक प्रक्रिया कशी असणार याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तसेच प्रशासकीय यंत्रणा गतिमान होण्यास या योजनेमुळे मदत होणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला सहाय्य करण्याकरता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जाणार आहेत। राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसिद्धी करून त्याचा अधिकाधिक नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्याकरता मुख्यमंत्री योजना दूत थेट गाव पातळीपर्यंत नेमण्यात येणार आहेत। तसेच ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यांना प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे। तसेच निवड झालेल्या योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार देखील केला जाणार आहे। सदरचा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसेच आता आपण या योजना दूत निवडीकरता कोणते पात्रतेचे निकष आहेत हे जाणून घेऊया। उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, तसेच तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, संगणकाचे ज्ञान असणे त्याला आवश्यक आहे, त्याच्याकडे अद्ययावत भ्रमणध्वनी मोबाईल असणे गरजेचे आहे, तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तसेच त्याच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे, तसेच त्याच्या नावाचे आधार संलग्न बँक खाते असावे, म्हणजे आधारला लिंक असलेले बँक खाते असायला हवे। अशा प्रकारे योजना दूत निवडीचे व पात्रतेचे निकष देण्यात आलेले आहे। तसेच आता आपण या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया। विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, तसेच आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे, सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे डोमिसाईल असणे गरजेचे आहे, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, हे बँक खाते आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे, तसेच पासपोर्ट आकाराचे छायाचित्र म्हणजे तुमचा एक पासपोर्ट साइज फोटो असणे गरजेचे आहे। अशा प्रकारची कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी लागणार आहेत। ही कागदपत्रे तुम्ही काढून ठेवा, कारण लवकरच या भरतीचे अर्ज मागवण्यात येणार आहे। त्यासाठी ही संपूर्ण कागदपत्रे तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे। त्यामुळे तुमच्याकडे कोणती कागदपत्रे नसतील तर ती लवकरात लवकर काढून या योजनेचा अर्ज तुम्ही भरून घ्यायचा आहे। तसेच नेमणूक प्रक्रिया काय असणार आहे हे जाणून घेऊया। उमेदवार नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। तसेच ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रत्येक जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येणार आहे। तसेच जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जासंबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक व वयोमर्यादेविषयी मूळ कागदपत्रांची तपासणी करणार आहे। त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार देखील केला जाणार आहे। तसेच जिल्हा माहिती अधिकारी शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन त्यांना करतील। तसेच जिल्हा ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजना दूत म्हणून योजनेचा प्रसार व प्रसिद्धी करता
पाठवण्यात येईल. उमेदवारांना सोपविण्यात आलेले कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. अशा प्रकारची ही नेमणूक प्रक्रिया असणार आहे. आता आपण या योजना दूताने कोणती कामे करावीची आहेत याविषयी माहिती जाणून घेऊया. योजना दूतांनी जिल्ह्यातील योजनांची माहिती घेऊन नेमून दिलेल्या ठिकाणी ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. तसेच योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करता ग्राम पातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी ते प्रयत्न करणार आहे. तसेच योजनादूत सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन आदी करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात करण्यात येईल. तसेच त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. अनधिकृतपणे गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानदेय अनुदेय असणार नाही. अशा प्रकारे योजनादूताने ही ग्राम पातळीवर कामे करावी लागणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, योजनादूत भरतीविषयीचे निकष, पात्रता, पगार, कागदपत्रे या संपूर्ण विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच प्रकारची माहिती तुम्हाला इथून पुढे भेटत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.